असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथे शिंदेची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यामध्ये थेटपणे टक्कर होते किंवा थेटपणे दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत, दोन्ही बाजूंनी इच्छुक आहेत। कुठेतरी एकतर विद्यमान आमदार हा शिवसेनेचा आहे आणि तिथे इच्छुक आहे तो दादांचा उमेदवार। काही ठिकाणी असं आहे की विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मात्र प्रबळ दावेदार आहेत ते शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे। अशा अनेक जागा आणि तिथे हे कॉन्फ्लिक्ट, तिथे हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच जागांवर, काही वादातीत जागांवर आता नवे दावे होऊ लागलेले आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आज जे काही चर्चेमध्ये आहेत ते आहेत छगन भुजबळ। कारण छगन भुजबळ यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं हे ट्विट आहे आणि या ट्विटवरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडते का अशी चर्चा सुरू झाली आहे। हे ट्विट नेमकं काय आणि ही चर्चा का सुरू झाली आहे ते आपण जाणून घेऊया। सुरुवातीला हे ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याच अनुषंगाने हा कुठल्या मतदारसंघावरचा दावा आहे आणि त्यामुळे कसा वाद सुरू आहे यावर आपण चर्चा करणार आहोत। तर हे ट्विट आहे छगन भुजबळ यांनी अगदी काही तासांपूर्वी केलेले हे ट्विट आहे। छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ही ट्विट पाहू शकता। ते असं म्हणतात, नाशिक जिल्ह्याच्या विकास कार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत। त्यांच्या अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटवला आहे। आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील असा विश्वास आहे। समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो या मनापासून सदिच्छा। म्हणजे छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना शुभेच्छा देताना नांदगाव या मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे। भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे जरी हा दावा ठोकला असला तरी त्यांचा हा उद्देश काय हे आता लपून राहिलेलं नाहीये। त्यामुळे आता शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे का याच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। आता शिंदे गटाची धाकधूक यामुळे कशी वाढेल हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे। खरं तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार सध्या नांदगाव मनमाड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, नेतृत्व करतात, ते आहेत सुहास कांदे। सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांचं खूप जुनं वैर आहे आणि त्यातूनच हा वाद पुन्हा एकदा येत्या विधानसभेला आपल्याला पाहायला मिळणार अशी चर्चा रंगते। आता हा वाद काय आहे तर सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे सिटिंग गेटिंग हा जो काही फॉर्म्युला असतो त्यानुसार ही जागा शिंदेच्या शिवसेनेला जाईल अशी दाट शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये जर या मतदारसंघावर शिंदेच्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने जर दावा केला, भुजबळांनी जर दावा केला तर विधानसभेच्या जागा वाटपात या जागेवरनं मोठा संघर्ष होणार आहे हे निश्चित आहे। दिंडोरी या लोकसभा मतदारसंघा अंतर्गत हा नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघ येतो आणि जेव्हा लोकसभेची निवडणूक झालेली होती तेव्हा छगन भुजबळ हे काही आमचा प्रचार करत नाहीयेत। खरं तर भारती पवार या तेव्हा दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार होत्या, भाजपच्या उमेदवार होत्या आणि कमळाचा प्रचार काही भुजबळ करत नाही तर ते तुतारीचा प्रचार करतायत अशी टीका त्यांच्यावर सुहास कांदेंनी केलेली होती। नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघासाठी ही टीका होती। त्यामागे पार्श्वभूमी अशी होती की भुजबळांनी त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलेला होता। भुजबळांची मागणी होती की नाशिक हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जावा आणि मला उमेदवारी मिळावी। अगदी शेवटपर्यंत भुजबळ अडून बसलेले होते, ते खूप नाराज होते, त्यांचं हे सगळं नाराजी नाट्य आपण पाहिलेलं आहे। ते छगन भुजबळ जो काही हट्ट करत होते तो शेवटपर्यंत मान्य झाला नाही। शिंदेंनी स्वतःचा हट्ट लावून धरला, ती जागा स्वतःकडे राखली आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली। हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यानंतरही त्यांच्या बाजूनं राष्ट्रवादी अजित पवार गटानं भुजबळांनी काही प्रचार केला नाही असं बोललं जातं। पराभवानंतर हेमंत गोडसेंनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती आणि राष्ट्रवादीची मदत न मिळाल्यानं माझा पराभव झाला हे हेमंत गोडसेंनी सांगितलेलं होतं
असल्याचं नाराजी त्यांनी सांगितलेली होती आणि त्या गोष्टीचा थेट परिणाम हा महायुतीचा उमेदवार पराभूत होण्यामध्ये झालेला होता। आता त्याच गोष्टीची पुनरावृत्ती ही नांदगावमध्ये होतीये का अशी चर्चा रंगायला लागलेली आहे याच निमित्ताने। तर आता या ट्विटमुळे बऱ्यापैकी वादविवाद होऊ शकतो, यामध्ये काही शंका नाहीये। आता ही टीका का रंगतीये तर भुजबळ हे कायमच आपल्याला माहिती आहे की खूप आक्रमकपणे बोलतात, आक्रमकपणे ते भूमिका मांडत असतात। त्याच भुजबळांनी जेव्हा हा दावा केलेला आहे तेव्हा हा दावा खूप चर्चेमध्ये आलेला आहे, यामध्ये काही शंका नाहीये। हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आता शिंदे देखील स्वतःचा दावा ठोकणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ देखील। आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी भुजबळांना प्रतिप्रश्न केलाय। त्यांनी आता काय म्हटलंय की ठीक आहे, लोकशाही आहे, तुम्ही देखील दावे करू शकता, मात्र आम्ही देखील येवला मतदारसंघावर दावा केला तर उचित ठरेल का असा प्रतिप्रश्न दादा भुसे यांनी उपस्थित केलाय। येवला हा स्वतः छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आता छगन भुजबळ यांच्या मतदारसंघावर आम्ही दावा केला तर त्यांना चालेल का, त्यांना हे खपेल का, हे उचित ठरेल का असा प्रश्न आता शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आलाय।